नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MSCIच्या वेगवेगळ्या इंडायसेसमध्ये काय काय बदल होणार आहे. आणि मित्रांनो, हे बदल होणार आहे 28 फेब्रुवारी 2025ला मार्केट बंद झाल्यानंतर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया MSCIच्या MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो, MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समधून अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बाहेर होणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण अशा कंपनी बघूया ज्यांचं वेटेज MSCI स्टँडर्ड इंडेक्समध्ये इन्क्रीज होणार आहे. तर मित्रांनो, असे टोटल 8 कंपन्या आहे आणि या 8 कंपन्यामध्ये नाव आहे इंडसइंड बँकचे, झोमॅटो लिमिटेडचे, मॅनकाइंड फार्माचे, वरुण बेवरेजेस लिमिटेडचे, टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे, PB फिनटेकचे आणि टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टासचे. तर मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्यांचे वेटेज MSCI स्टँडर्ड इंडेक्समधून डिक्रीज होणार आहे. आणि मित्रांनो, अशा टोटल या 10 कंपन्या आहे आणि या 10 कंपन्यामध्ये अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, HDFC बँक लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, ICICI बँक लिमिटेड, भारती एअरटेल, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, L&T लिमिटेड आणि ॲक्सिस बँक लिमिटेडचे नाव आहे. तर चला मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्या MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, या टोटल 20 कंपन्या आहे. तर चला त्यांचे नाव बघूया. तर यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे, नंतर आहे अल्कम्स ड्रग्स अँड फार्माचे, नंतर आहे ॲलाइड ब्लेंडर्सचे, नंतर आहे ASK ऑटोमोटिव्हचे, नंतर आहे ब्लॅक बॉक्सचे, नंतर आहे कार ट्रेड टेकचे, नंतर आहे E2E नेटवर्क्सचे, नंतर आहे ग्रॅवेज कॉटनचे, नंतर आहे ज्योती CNC ऑटोमेशनचे, नंतर आहे कोवई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटलचे, नंतर आहे मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेडचे, नंतर आहे निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचे, नंतर आहे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे, नंतर आहे पेर्ल ग्लोबल इंडस्ट्रीजचे, नंतर आहे शैली इंजिनिअरिंगचे, नंतर आहे सुंदरम क्लेटॉनचे, नंतर आहे TBO टेकचे, नंतर आहे V2 रिटेलचे, नंतर आहे वेबसॉल एनर्जी सिस्टम्सचे आणि सगळ्यात शेवटी आहे जॅगल प्रिपेड ओशनचे. आणि मित्रांनो, या 20 अशा कंपन्या आहे जे MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. चला आता मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघूया ज्या MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समधून बाहेर होत आहे. आणि या टोटल कंपन्या आहे 17. तर चला बघूया या 17 कंपन्यांचे नाव. तर यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ॲडव्हान्स इंजामाइन टेकचे, नंतर आहे बजाज हिंदुस्तान शुगरचे, नंतर आहे बाल्मर लॉरी अँड कंपनीचे, नंतर आहे भारत बिजलीचे, नंतर आहे DCB बँकचे, नंतर आहे फिनोटेक्स केमिकलचे, नंतर आहे जय कॉर्पोरेशनचे, नंतर आहे जमना ऑटो इंडस्ट्रीजचे, नंतर आहे ला उपाला RGचे, नंतर आहे मॅग्लॅनिक क्लाउडचे, नंतर आहे महिंद्रा लॉजिस्टिक्सचे, नंतर आहे सांगवी मूवर्सचे, नंतर आहे शिवालिक बायमेटल कंट्रोल्सचे, नंतर आहे स्पंदना स्मृती फिनचे, नंतर आहे सुला
वाईन यार्ड्सचे, नंतर आहे सन फार्मा ॲडव्हान्स RSCHचे आणि सगळ्यात शेवटी आहे वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेडचे. आणि मित्रांनो, ही अशा 17 कंपन्या आहे ज्या MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समधून बाहेर होणार आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.